आपण बघत आहात स्टार 9 मराठी, महाराष्ट्राचे नंबर 1 न्यूज चॅनल। बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर। नमस्कार, मी वृषाली पाटील। आपण बघत आहात स्टार 9 मराठी। भारत मुक्ती मोर्चा तथा बहुजन मुक्ती पार्टीचे समर्पित अपक्ष उमेदवार इंजिनियर विद्वान भाऊ केवटे यांनी आपला उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातून क्षेत्रातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर यांनी। मी शिवाजी देवसरकर, आपण बघत आहात स्टार 9 मराठी। आज उमरखेड महागाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार आणि भारत मुक्ती मोर्चा तथा बहुजन मुक्ती पार्टीचे समर्पित उमेदवार इंजिनियर विद्वान भाऊ केवटे आपल्या स्टार 9 मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत आपण उमरखेड महागाव विधानसभेसंदर्भात चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय सेवालाल, जय अहिल्यामाई, जय भारत। मी इंजिनियर विद्वान शामराव केवटे 82 उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा अपक्ष आणि बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चाचा समर्थित उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 2024ला उतरलेलो आहे। आपण या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आज प्रचारात उतरला आणि आपण कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये उतरले, थोडक्यात माहिती। खरं तर 82 उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याच्या 76 वर्षांपासून केवळ मूलभूत सुविधांचा अभाव इथल्या बंदी भागातील काही गावांमध्ये, इथल्या महागाव तालुक्यातील काही गावांमध्ये नव्हे तर सर्वच गावांमध्ये आपल्याला आढळतो आहे। मग स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपासून अनेक पक्षांची सरकार आलीत, सरकारे गेलीत आणि अनेक पक्षाचे लोकप्रतिनिधी आलेत गेलेत, परंतु तालुक्यातील शेवटच्या घटकाचा विकास मात्र त्यांनी साधलेला नाही आहे। त्यामुळे वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार ह्या समस्या जशाच्या तशा आजही या विधानसभेतील दोन्ही तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्या समस्या सोडविण्यासाठी मग पैनगंगा अभयारण्य क्षेत्रातील समस्या असोत, बंदी भागातील गावातील समस्या असोत, पूरग्रस्त गावांच्या समस्या असोत किंवा या तालुक्यामध्ये रोजगारच उपलब्ध नाही, शेतीच्या फार मोठ्या समस्या आहेत, या नदीकाठच्या गावांच्या फार मोठ्या समस्या आहेत, या सगळ्या आदिवासी बंजारा बहुल भागातील ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत आणि संपूर्ण विधानसभेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी मी या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे। आपण आता ज्वलंत उदाहरण आहे, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला आहे आणि त्यामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये आपण सक्रिय होतात। त्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय राहिली आणि काल दादांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता आणि वेळीच माघार घेतली, त्याबद्दल आपण थोडक्यात सांगा। माझ्या समोर उपस्थित केला त्याबद्दल तुमचे खरं तर धन्यवाद। माननीय मनोजदादा जरांगे पाटील जे 18 पगड जातींचे योद्धे म्हणून महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील जनता ज्यांच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहे, त्या माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी गेल्या 13 ते 14 महिन्यांपासून जो लोकसंघर्ष उभा केलेला आहे आणि त्या लोकसंघर्षातून एक लोकनेतृत्व, जनमान्य आणि लोकमान्य खरं नेतृत्व म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील हे उदयास आलेले आहेत आणि जनसामान्य आणि 18 पगड जातीतील जनता त्यांच्याकडून आज न्यायाची अपेक्षा करीत आहे। त्या माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी 13-14 महिन्यांपूर्वी जो संघर्ष उभा केला होता त्या संघर्षाला साथ आणि समर्थन देण्यासाठी या विदर्भ विभागातून माझ्या अनुमानाने पहिल्यांदा त्यांना भेट द्यायला जाणारा जर कोणी कार्यकर्ता, त्यांचा चाहता आणि समर्थक असेल तर तो विद्वान केवटे आहे असं मला वाटतं। सर, थोडक्यात सांगू तुम्हाला, आता बघितलं आपण मनोजदादा जरांगे पाटील यांनी शेवटचं उपोषण केलं आणि सरकारने याची कुठलीही दखल घेतली नाही। त्यामध्येच आता दादांनी शेवटी निर्णय घेतला होता की निवडणूक लढविण्याचा, त्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील आणि विरोधकांमधील कोणीही जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले नाही, ब्रश शब्द सुद्धा विधानसभेत काढला नाही
आणि काल लागलीच त्यांनी प्रत्येक उमेदवारांनी अपक्ष उमेदवार म्हणजे त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही ते उमेदवार त्या ठिकाणी आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत हात मिळवणी करण्याचा किंवा त्यांना बोलण्याचा त्यांच्याकडून उमेदवारी आणण्याच्या प्रयत्नात होते. त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल आणि आपली भूमिका त्याबद्दल काय? तर यासाठी थोडा 1 मिनिटाचा जास्त वेळ घेईल मी. खूप म्हणजे नैतिकतेवर आधारित आपण साहेब प्रश्न माझ्यासमोर निर्माण केला. माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी गरजवंत गोरगरिबांची जमिनीवरच्या शेवटच्या घटकाची लढाई उभी केली आणि या लढाईमध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी त्या दिवशीच्या 17 तारखेच्या सभेमध्ये एक गोष्ट स्पष्ट केली होती की महाविकास आघाडी असो की महायुती असो हे सख्खे मावस भाऊ आहेत. त्यामुळे या दोघांकडूनही आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही. महाविकास आघाडी असो यांनी महायुतीच्या विरोधातला जो जनरेटा होता, जो माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी संघर्षाच्या माध्यमातून जे वातावरण निर्माण केलेलं होतं, त्या वातावरणाचा फायदा घेऊन महाविकास आघाडीने मराठा समाजालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला फसवलेला आहे. माझं असं म्हणणं आहे ती महाविकास आघाडी नसून महाभकास बिघाडी आहे आणि त्यामुळे त्या भकास बिघाडीकडून आम्हाला कुठल्याही न्यायाची किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याची त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करू शकत नाहीत. अनेक लोकप्रतिनिधी झाले, आमदार झालेत, खासदार झालेत, परंतु त्यांनी कुठलीही मनोजदादा जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आवाज उठवताना आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. म्हणून मला असं वाटतं की उमरखेड 82 विधानसभा मतदारसंघातून सुद्धा अनेक आजी माजी आमदार आणि अनेक आजी माजी प्रतिनिधी त्या ठिकाणी माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना आपल्यासाठी समर्थन मागण्यासाठी गेलेले होते. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे साखरेला माशा लागतात त्याप्रमाणे माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी जे चुंबकीय क्षेत्र आपल्या आंदोलनाने आणि कार्यकर्तृत्वाने निर्माण केलं, त्या कार्यकर्तृत्वाने निर्माण केलेल्या त्या चुंबकीय क्षेत्राकडे मतलबापोटी आकर्षित झालेली ही सगळी मंडळी आहे. माझं असं मनोजदादा जरांगे पाटलांच्या समोर मी सुद्धा जेव्हा राखीव मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती होत्या तेव्हा माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या समक्ष मी माईकवरती बोलताना माझी भूमिका स्पष्ट केली होती की दादाजी लोक बंडखोर आहेत, ज्या लोकांना तिकिटे नाही मिळाली म्हणून आपल्याकडे आंतरवाली सराटीच्या वाऱ्या करत आहेत, त्या लोकांना निकष लावत असताना भूतकाळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका होती, भविष्यात तर ते मोठ्या मोठ्या बाता लिहून देऊ शकतील, मोठ्या मोठ्या गोष्टी बॉन्ड पेपरवर लिहून देऊ शकतील, भविष्यात काहीही लिहून देऊ शकतील, कारण त्यामागे कारण असं आहे की त्यांना दादांकडून समर्थन मिळावं. म्हणून माझं दादांनाही म्हणणं होतं की भविष्यात कोणते उमेदवार प्रस्थापित उमेदवार आपल्याकडे येऊन तिकिटांची समर्थनाची मागणी करून काय लिहून देतील ह्याच्यावरती भरोसा न ठेवता त्यांचा भूतकाळ मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही उभारलेल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काय होता हा निकष म्हणून तपासला पाहिजे आणि नंतरच त्यांना समर्थन द्यायचं की नाही द्यायचं या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. आणि म्हणून या विधानसभेतून दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी 2 ट्रॅव्हल्स भरून 18 पगड जातीतील लोकांना घेऊन माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना ज्यावेळी त्यांच्यावरती या महायुती सरकारने अमानुष लाठीचार्ज केला आमच्या माता भगिनींवरती, त्याचा विरोध करण्यासाठी आणि दादांच्या मागणीला समर्थन देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंतरवाली सराटीला गेलेलो होतो आणि दादांच्या मंचावरती माझं जवळपास 60 ते 10 मिनिटांचं भाषण सुद्धा झालेलं आहे. त्या भाषणात सुद्धा मी जेव्हा निवडणुकीची कुठलीच भूमिका दादांचीही नव्हती आणि माझी सुद्धा नव्हती, त्यावेळी मी दादांच्या संपूर्ण मागण्यांना जाहीररित्या समर्थन केलेलं होतं. म्हणून या स्वार्थी लोकांना आता ह्या भूमिका घेत आहेत दादांच्या आंदोलनाच्या समर्थनामध्ये, तर समाजाने सुद्धा या संदर्भामध्ये छडा लावून यांच्या संदर्भात विचार करावा. स्वार्थी राजकारणी, स्वार्थी पुढारी, स्वार्थी राजकारणी, स्वार्थी पुढारी यामुळे समाजाची माती होत आहे, समाज भरकून देत आहेत असं तुम्हाला वाटतं? खरं तर आदरणीय साहेब, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 ऑगस्ट 1932ला जेव्हा कम्युनल अवॉर्ड लंडनमधून जिंकून आणला होता आणि भारतामध्ये तो जाहीर झाला होता, ज्याला जातीय निवाडा म्हणतात, त्यातून बाबासाहेबांनी तो जातीय निवाडा प्राप्त केल्यानंतर त्यामध्ये काही 4 ते 5 प्रकारचे फार मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी प्राप्त केले होते. त्या विरोधामध्ये गांधीजींनी नंतर पुण्याच्या येरवडा जेलमध्ये उपोषण केलं आणि ते अधिकार बाबासाहेबांपासून त्यांनी त्या अधिकाराच्या जागेवरती स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ भारतामध्ये ही प्रणाली लागू झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुणे करारावरती सही करत असताना एक स्टेटमेंट मीडियाच्या समोर दिलेलं होतं की पुणे कराराच्या माध्यमातून जे सच्चे लोकप्रतिनिधी आम्हाला संसदेत विधानसभेत निवडून पाठवायचे आहेत, ते सच्चे प्रतिनिधी राखीव जागांवरतून निवडून न जाता पक्षाने दिलेले गुलाम आम्हाला मजबुरीने निवडून पाठवावे लागत आहेत. मग आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती आज आमचे जे लोकप्रतिनिधी, ज्यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो, ते आमचे समाजाचे लोकप्रतिनिधी नाही आहेत, ते पक्षाचे गुलाम झालेले आहेत, ते हायकमांडचे गुलाम झालेले आहेत. असं नसतं तर आमच्या मराठा समाजाचे 150 पेक्षा जास्त आमदार आहेत,
जवळपास 150च्या जवळपास आमदार आहेत, एवढे खासदार आहेत, परंतु कुणीही मनोजदादा जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनामध्ये तिकडे आवाज काढायला तयार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जांभई देणं हा जर नैसर्गिक प्रक्रिया नसती, जांभई देणं ही जर नैसर्गिक प्रक्रिया नसती तर आमच्या लोकप्रतिनिधींनी त्या सभागृहामध्ये तोंड सुद्धा उघडलं नसतं. म्हणून हे पक्षाचे गुलाम आहेत असं मला तरी वाटतं बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार. आपल्या देशामध्ये आणि आपण बघितलं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हुकुमशाही आहे असं आपल्याला वाटते का? नक्कीच हुकुमशाही आहे असं वाटणं तर दूरच. हुकुमशाहीच्या विरोधामध्ये विरोधकाची भूमिका अद्यापही स्पष्ट करत नाही किंवा त्यांच्या संदर्भामध्ये शेतकरी मुद्दे असो, कोणतेही मुद्दे असो, विरोधक सत्ताधारी मारल्यासारखं करते, विरोधक रडल्यासारखं करते. या भूमिका आपल्या भावना काय? खरं तर माझं असं म्हणणं आहे की देशात आणि महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरलेलाच नाही. जी नीती आणि ध्येय धोरणं बीजेपीची आहेत तीच काँग्रेसची आहेत. जी नीती आणि ध्येय धोरणं महायुतीची आहेत तीच महाविकास आघाडीची आहेत. महायुतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये, आदिवासी आरक्षणाच्या संदर्भामध्ये, भटक्या विमुक्तांच्या रेणकी आयोग लागू करण्याच्या संदर्भामध्ये, आदिवासींच्या 5व्या 6व्या अनुसूचीच्या संदर्भामध्ये, शेड्यूल कास्टच्या अॅट्रॉसिटीजच्या संदर्भामध्ये, त्यानंतर ओबीसींच्या जनगणनेच्या संदर्भामध्ये, मायनॉरिटीच्या वरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडी कुठलीही स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे. या पक्षांनीच दुसरे उमेदवार अनेक ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये आपलेच उमेदवार दुसऱ्या पार्टीच्या माध्यमातून दिले आणि विरोधी पक्षाने सुद्धा आपलेच उमेदवार सत्ताधारी पक्षाकडून दिलेले आहेत. म्हणून हे आपापसामध्ये समझोता झालेले दोघेही सख्य भाऊ आहेत. म्हणून यांच्यावरती आमचा विश्वास नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे घराणेशाही विरहित राजकारण नष्ट करायची, घराणेशाही राजकारणातून नष्ट करायची. आपण ही घराणेशाही राजकारण या महाराष्ट्रातून, या देशातून समूळ नाश करण्याचा आपल्या मागील आंदोलनामधून सुद्धा आपण एक पुकार दिला होता. त्या संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात. खरं म्हणजे मी पुन्हा बाबासाहेबांची आठवण करतो आणि छत्रपती शिवरायांची सुद्धा आठवण करतो. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की राजा हा राणीच्या पोटातून जन्माला नको यायला हवा लोकशाहीमध्ये, राजा हा मताच्या पेटीतून जन्माला यायला हवा. परंतु आज आम्ही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, यातले नेते बघा, बाप आमदार खासदार असेल तर मुलाला तिकीट, बाप मंत्री असेल तर मुलाला तिकीट, सुनेला तिकीट, त्याच घरातल्या एखाद्याला तिकीट. म्हणजे हे सगळं राजकारण आणि सगळी लोकशाहीमध्ये लोकशाहीला डावलून घराणेशाही प्रस्थापित करण्याचं फार मोठं षडयंत्र इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या माध्यमातून, मग ते महाविकास आघाडी असो की महायुती असो, त्यांच्या माध्यमातून होत आहे. मग यांची घराणेशाही जर हे आमच्या सामान्य गोरगरीब लोकांवरती थोपत असतील तर बाबासाहेबांच्या स्वप्नातली लोकशाही, गरीबाची, सर्वसामान्यांच्या मुलांनी आमदार खासदार व्हायची स्वप्ने कधी पाहायची आणि त्यांनी सभागृहात आपल्या लोकांचा आवाज उठवायचा प्रयत्न कधी करायचा की या घराणेशाहीलाच डोक्यावर घेऊन आपलं जीवन कुंठित करत राहायचं. घराणेशाही आता या निवडणुकीमध्ये नष्ट होणार असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या स्वप्नातील उमेदवार आणि महापुरुषांच्या विचारातील उमेदवार आणि संविधानाचा अंमल करणारे उमेदवार, मग माझ्यासारखे काही उमेदवार असतील, ही लोक जर सभागृहात गेली तर समूळ भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाची माथी हानुकाठी, आम्ही घराणेशाही मुळासकट उपटून फेकण्यासाठी जो शक्य असेल तो संविधानिक प्रयत्न करणार आणि सामान्य गोरगरीब शेताच्या बांधावरती काम करणाऱ्या, खांद्यावरती नांगर घेऊन जाणाऱ्या बापाचा मुलगा तिथे आमदार खासदार कसा होईल यासाठी त्याच्या समर्थनात आम्ही उतरणार. बस झाली ही घराणेशाही आता. आपण या ठिकाणी विद्वान केवटे यांच्यासोबत चर्चा केली. आपण विचारणार त्यांना की साहेब, तुम्ही जर या निवडणुकीमध्ये निवडून आला तर उमरखेड तालुक्यातील, उमरखेड महागाव विधानसभेतील जे विधान भवनामध्ये पहिला प्रश्न कोणता मांडणार? मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो की मी माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना सुद्धा 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आजच हा प्रतिज्ञापत्र लेख आणि सकल मराठा समाजाला आणि या विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना लिहून दिलेला आहे आणि हा लवकरच मी व्हायरल करतो, जाहीर करतो सर्वांसमोर. मी ह्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची जी मागणी आहे, सर्वसामान्य गरजवंत लोकांची प्रतिनिधित्वाची मागणी, ती विधानसभेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा केव्हा मला बोलायची संधी मिळेल त्यावेळी मी मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा मुद्दा माझा असेल की या 82 विधानसभा मतदारसंघामध्ये
उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेलं कुठलं क्षेत्र असेल तर प्रेक्षकांनी जाऊन पाहायला हवं. या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील जे पैनगंगा अभयारण्य क्षेत्रातील बाधित गावं आहेत त्या गावाची अत्यंत प्रचंड अवहेलना झालेली आहे. विकासापासून कोसो दूर आहे. आम्हाला शुद्ध पाणी तरी मिळतं इकडे उमरखेड शहरवासियांना, तिकडे पाणी सुद्धा नाही आहे, रस्ते नाही आहेत, रस्त्याने चालताना रस्ता शोधावा लागत आहे. म्हणून 2 नंबरला मी बंदी भागाची समस्या सोडवेल आणि त्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवेल. आणि 3 नंबरला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जय जवान जय किसान हा लालबहादूर शास्त्रींनी नारा दिला होता, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा शेतकरी जर मजबूत झाला तर या भारतामध्ये रोजगारही उपलब्ध होईल, या भारतामध्ये उद्योजकतेचाही विकास होईल, या भारतामध्ये कुणाची कुठलीही समस्या राहणार नाही जर शेतीचा सर्वांगीण विकास झाला तर. आणि चौथा माझा मुद्दा राहील शिक्षणाचा. ज्या देशामध्ये बळकट शिक्षण व्यवस्था जर झाली तर त्या देशामध्ये जेल निर्माण करण्याची गरज पडणार नाही असं एका पाश्चात्य तत्वज्ञानी सांगितलेलं होतं. म्हणून मी या मुद्द्यांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये सभागृहामध्ये गेल्या गेल्या आवाज उठवेल ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ग्वाही देतो. धन्यवाद. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी खास गप्पा मारल्यात. भेटूया पुढच्या उमेदवारासोबत. पाहत आहात स्टार 9 मराठी, महाराष्ट्राचे नंबर 1 न्यूज चॅनल. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर.